सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे. कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे. श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीता अर्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत. आजचा श्लोक आहे 48. गुरुकृपा प्राप्तीचा उपाय. अयं मयांजलिर्बद्धो दयासागरवृद्धये यदनुग्रहतो जंतुश्चित्रसंसारमुक्तिभाग. ज्याच्या कृपेने जीवाला या भेदात्मक संसारातून मुक्त होता येते त्या दयासागर गुरुच्या कृपेला भरती यावी म्हणून मी गुरुला हात जोडून प्रणाम करतो. जडाशी जडलेले मन सुटून देह मन बुद्धीच्या कचाट्यातून सोडवणूक हवी तर तू व मी नामारूपांच्या भिन्नतेतून एकता गाठण्यास एकमात्र गुरुकृपाच प्राप्त करून घेणे जरूर आहे. गुरुकृपा काय नव्हे. गुरुकृपे वाचून साधकाला तरणोपाय नाही. गुरुकृपा मिळवण्याचीच साधना हातून व्हायला हवी. गुरुकृपेसाठी गुरुला पुन्हा पुन्हा वंदन नमन प्रणाम करण्याची साधा खुद्द ज्ञानदेवांनी देखील केली. गुरु हा दयेचा सागरच होय. हे जरी खरे तरी सागराला भरती येऊन गुरुच्या अंतःकरणातील कृपा उचंबळून येण्यास साधकाने काय करावे ते हा श्लोक सुचवित आहे. आपले हात जोडून म्हणजेच दोन हातांच्या द्वैताचा द्वारा अद्वैत साधून साधकाने श्री गुरुला शरण जावे. दोन डोळे दृष्टी एक, दोन ओठ हास्य एक, दोन पाय चाल एक ह्याप्रमाणे द्वैतातून अद्वैतानंदाकडे नित्य वाटचाल आपण करीत असतो. दोन हात जोडून अद्वैत मिटवण्याचा निर्द्वंद होण्याचा व अभेद योग साध्य करण्याचा सहज सुलभ साधा उपाय म्हणजे प्रणाम. दुजाभाव जाऊन सरळ मन होताच न मन होते व अमनावर गुरुकृपा झाल्याशिवाय राहत नाही हा भावार्थ. सद्गुरुनाथ महाराज की जय.